नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे आता राणेने भाऊंना किडनॅप केलेलं असतं आणि त्याचबरोबर शिवा त्याचबरोबर आशू दोघंही शोधाशोध करत असतात। शिवा म्हणत असते की आशू नक्की काय झालेलं आहे। तेव्हा आशू सांगू लागतो की शिवा आईचा अंदाज खरा ठरलेला आहे, कारण आईला जी भीती वाटत आहे ती खरी ठरलेली आहे। भाऊंना त्या राणेने किडनॅप केलेला आहे। शिवा म्हणते की काय झालं नक्की। तेव्हा आशू सांगतो की हो। तेव्हा शिवा म्हणते की आता आपल्याला काही करून ह्या सगळ्या गोष्टींचा मोक्ष लावला पाहिजे, असं शिवाचं बोलणं चालू असतं। आणि आशू सांगत असतो की सीताईला यातलं काहीही सांगू नकोस। आणि तेवढ्यातच सीताई तिकडून आलेले असतात आणि त्या शिवाला विचारू लागतात, शिवाला बोलत असतात की आता माझ्याशी काहीही खोटं बोलू नको, मला सगळं समजलं पाहिजे की काय झालेलं आहे, असं म्हणत सीताई बोलत असतात। आणि तेव्हा मात्र इकडे शिवा सांगायला सुरुवात करते की नक्की काय झालेलं आहे। तेव्हा सीताईला खूप टेन्शन येतं। सीताई म्हणत असते की दुर्गा, म्हणून मी तुला या घरात आणलं, पण हे सगळं काय झालंय बघितलंस ना, या सगळ्याला जबाबदार कोण आहे? या सगळ्याला जबाबदार फक्त आणि फक्त तू आहे, हे सगळं तुझ्यामुळं झालेलं आहे, असं म्हणत आता सीताई इकडे दोष देऊ लागते ती फक्त आणि फक्त शिवाला। शिवा मात्र समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण कोणीही काहीही ऐकत नाही आणि सगळ्या गोष्टीचा दोष दिला जातो तो फक्त शिवालाच। इकडे दिव्या मात्र घरात बसलेली असते आणि ती म्हणत असते की आई, तुझं काय चाललंय नक्की। तेव्हा आई तिला समजवत असते, हे बघ दिव्या, तुला वाटत असेल तुला जे काही कळतंय तेच बरोबर आहे, पण आता तो जो तुझा नवरा तिकडे धडपडतोय, काहीतरी करतोय, तर त्याला साथ द्यायचा प्रयत्न कर, त्या चंदनच्या विरोधात तू जाऊ नकोस, एवढं लक्षात ठेव, असं आई तिला समजवत असते। पण ती म्हणत असते की तुम्हाला शिवाचीच काळजी आहे, तरी म्हणलं आज माझी काळजी कशी वाटली म्हणून तू माझ्याशी बोलायला लागली, तुझी सासू कुठं गेलेली आहे। तेव्हा मात्र आई तिला समजवत असते, म्हणत असते आजी आहे तुझी ती, काही बोलू नकोस। त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की सुहास हा मोबाईल बघत बसलेला असतो। कीर्ती धावतच तिथे येते आणि डायरेक्टली सुहासची कॉलर पकडते आणि विचारू लागते की काय चाललंय हे सगळं, तू भाऊंना का किडनॅप केलेला आहे, या सगळ्यामध्ये तू जबाबदार आहेस का, हे सगळं कुणी केलेलं आहे, असे अनेक प्रश्न आता ती विचारत असते। आणि त्या प्रश्नांची उत्तरं तिला हवी असतात, म्हणूनच ती त्याला विचारत असते नक्की काय झालेलं आहे, या सगळ्याला जबाबदार कोण आहे, हे सगळं चाललेलं असतं। आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र सुहास म्हणत असतो की मी असं काहीही केलेलं नाही, परंतु कीर्तीला मात्र डाऊट आलेला असतो। कीर्तीला वाटत असतं की नाही, यामध्ये काहीतरी गोष्टी वेगळ्या घडलेल्या आहेत। आणि मग कीर्ती विचारत असते, तोपर्यंत शिवा आणि अश्वने सगळी पाना गँग गोळा केलेली असते, सगळ्यांना गोळा केलेलं असतं आणि सगळ्यांना ते विचारत असतात की नक्की काय झालेलं आहे। शिवा पण तिचे प्रश्न जे काय आहेत ते विचारत आहे आणि पाना गँगला सांगत आहे, इन्स्ट्रक्शन देत आहे, त्या पद्धतीने जे काय करायचं आहे ते ती सांगत आहे आणि आत्ताच्या आत्ता जायचं आहे आणि आपल्याला शोधून आणायचं आहे, हे बोलणं चाललेलं असतं। आणि त्यासोबतच काकाही तिथं असतात, काकाही इकडे विचार करू लागलेले असतात। सीताईला सगळेजण समजवत असतात की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल। पण कीर्ती आणि सुहास तिथं आलेले असतात, त्यांनी ठरवलेलं असतं की खाली यायचं आणि आता आगीत तेल ओतायचं काम करायचं, जे काही घडलेलं आहे ते सगळं शिवाने केलेलं आहे, जे सगळं घडत आहे ते फक्त आणि फक्त शिवामुळं घडत आहे, अशी आपण बोंब मारायची आहे, असं यांचं चाललेलं असतं। सीताईच्या समोर ती बोलत असते तेव्हा सीताई म्हणत असते, तिनं तेवढं तरी केलेलं आहे, पण तू काय केलेलं आहेस, तू तर काहीच करू शकलेले नाहीस, एवढं लक्षात ठेव, तुझ्याच्याने काहीच झालेलं नाही आहे, कारण तुझ्या हातून काही घडू शकत नाही, एवढं मात्र कायमस्वरूपी लक्षात ठेव, हे बोलणं चाललेलं असतं। आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा सीताई मात्र चांगलीच कीर्तीला सुनावते आणि तिला बोलून दाखवते की तुझ्याकडून काय काय चुकत आहे। त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता पाना गँग शोध घ्यायला गेलेली आहे। पाना गँगनं ठरवलेलं आहे की नक्की काय काय झालेलं आहे, गोष्टी कशा पद्धतीनं घडलेल्या आहेत, हे सगळं शोधायचं आहे, असं पाना गँगचं चाललेलं असतं। आणि तेवढ्यातच आशूला फोन येतो, कारण पक्क्याला काहीतरी माहिती आहे, पक्क्याने हे सगळं पाहिलेलं आहे असं वाटत असतं आणि म्हणून पाना गँगकडून फोन आलेला असतो। ते पक्क्याच्या शोधावर असतात, पक्क्या नक्की कुठं आहे, नक्की काय झालेलं आहे हा प्रश्न पडलेला असतो, म्हणून ते पक्क्याच्या मागे धावत सुटलेले असतात आणि त्यांना पक्क्याकडून माहिती मिळणार असते। त्यांनी पक्क्याला पकडलेलं असतं, पण पक्क्या मात्र त्यांच्याकडपासून पळून जात असतो आणि तेवढ्यातच समोरून शिवा येते आणि शिवा मात्र त्या पक्क्याची धुलाई करायला सुरुवात करते
आणि फायनली पक्याला पकडल्यामुळं भाऊ नक्की कुठं आहेत, भाऊंच्या बाबतीत काय झालेलं आहे, या सगळ्या गोष्टींचा अर्थ आता शिवाला लागलेला असतो. आणि पक्याला ती विचारू लागते की नक्की मला कळलं पाहिजे की भाऊंच्या बाबतीत काय झालेलं आहे, भाऊंच्या बाबतीत नक्की कोणता प्रॉब्लेम क्रिएट तर झालेला नाही आहे ना, हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की भाऊंना मात्र इकडे राणे त्रास देत असतो, भाऊंशी खूप चुकीच्या पद्धतीने तो वागत असतो आणि भाऊंना त्रास देत असतो, भाऊंना तो मारत असतो आणि म्हणत असतो हे सगळं मी केलेलं आहे ते फक्त आणि फक्त तुमच्या मुलाने माझा अपमान केलेला आहे म्हणून. देसाई लक्षात ठेव, कारण तुझ्या मुलाने आज खूप मोठी घोडचूक केलेली आहे, त्याने माझ्याशी अशा पद्धतीनं वागायला नको होतं असं म्हणत तो इकडे भाऊंच्या कानाखाली मारत असतो. भाऊंना मात्र खूप त्रास व्हायला लागलेला असतो, परंतु तो म्हणत असतो की भाऊ म्हणत असतात की मी ते डील कॅन्सल केलं आहे म्हणून झालं आहे का हे सगळं, परंतु तो म्हणत असतो ते डील कॅन्सल करण्याशी काहीही संबंध नाही आहे, हे सगळं माझा अपमान झालेला आहे त्यासाठी आहे, माझ्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मी हे सगळं करत आहे, आता मी सोडणार नाही. भाऊ म्हणत असतात अरे असं नको करू, कसे आपण एकत्र काम करू शकत नाही हे तुला माहिती आहे ना. तरीही इकडे पक्या मात्र इकडे राणे मात्र भाऊंना त्रास देत असतो. आता तर त्याने हातामध्ये एक धारदार सुरा घेतलेला आहे आणि त्या सुऱ्याने त्यांच्यावरती तो हातावरती वार करत आहे, त्याचबरोबर भाऊंच्या कानाखाली देत आहे. भाऊ म्हणतात की तुला काय हवं आहे ते तरी सांग, म्हणजे मला कळू तरी दे नक्की तुला काय हवं आहे, त्या गोष्टी मी तुझ्यासाठी करायला तयार आहे, हे सगळं भाऊंचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर भाऊ मात्र बोलत असतात तरीही इकडे ऐकायला कोणीच तयार नसतं, भाऊंना मारलं जात असतं. आता भाऊंना सांगितलं जातं की आत्ताच्या आत्ता तुझ्या बायकोला फोन करायचा आहे आणि तिला सांगायचं आहे की 50 लाख रुपये, कारण माझ्याकडून जर ते घेतलं असतास माल तर तुला तेच मिळालं असतं, तर आता मला तेच पाहिजे आहेत. आणि मग आता सीताईच्या फोनवरती अननोन नंबरचा फोन आलेला असतो. सीताई मात्र इकडे देवाच्या समोर देव पाण्यात ठेवून बसलेली आहे, भाऊंची तब्येत कशी आहे, भाऊंच्या बाबतीत काय झालेलं आहे, असे अनेक प्रश्न तिला पडलेले असतात, म्हणून तर सीताई इकडे बसलेली असते. परंतु आत्ता जे घडलेलं असतं त्याच्यामुळं भाऊंना एवढा त्रास होत असतो, एवढं सगळं घडत असतं, परंतु आता फोन अननोन नंबर आलेला आहे, उचलला जातो, सगळेजण तिथं असतात आणि सीताई फोन उचलते. तिकडून 50 लाख रुपयांची मागणी केली जाते, भाऊंना सांगितलं जातं. त्याचबरोबर तिकडे सीताईला सांगितलं जातं 1 तासाच्या आत पैसे मिळाले पाहिजेत, अन्यथा उद्याच्या पेपरला देसाईंची बातमी आलेली असेल, हे सगळं बोलणं चालू असतं. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता राणेने इकडे सीताईला पुन्हा किडनॅप केलेला आहे, म्हणजे आता सीताईलाही राणेने किडनॅप केलेला आहे आणि सीताईलाही तो घेऊन गेलेला आहे. आणि त्यानंतर आशू आणि शिवाची अशी जबरदस्त एंट्री झालेली आहे आणि शिवाने गुंडांची धुलाई करायला सुरुवात केलेली आहे. सीताईला तिथं बांधून ठेवलेलं असतं, सीताईच्या जवळ जे गुंड जात आहेत सीताईही त्यांची धुलाई करत आहे आणि तेव्हा मात्र शिवाला खूप भारी वाटत आहे आणि फायनली सीताई मदत करत आहे. आणि मग ती सीताईला म्हणते की सीताई खरं बरं झालं तुमची मला मदत होत आहे आणि तुमच्यामुळेच हे सगळं शक्य होत आहे असं ती सांगत असते. आणि त्याचबरोबर इकडे आता सगळ्या गुंडांची धुलाई करून सीताई आणि शिवा दोघेही मिळून आता भाऊंना घेऊन घरी येणार आहेत. तर अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.